ज्ञानदीप अखंड तेवत ठेवणारे व्यक्तिमत्व श्री सूर्यकांत रामा नाईक. शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणारे, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या अत्यंत सक्षमपणे पार पाडणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री सूर्यकांत रामा नाईक. तब्बल 4 दशकांच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवेनंतर दिनांक 31 मे 2026 रोजी ते सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवा प्रवासाचा घेतलेला हा आदरयुक्त गौरववेध. 1 जून 1968 रोजी सावंतवाडी तालुक्यातील घोटगे वायंगणतळ या दुर्गम गावात त्यांचा जन्म झाला. अत्यंत साध्या परिस्थितीत शिक्षणाची वाटचाल सुरू करत त्यांनी प्राथमिक शिक्षण गावात, उच्च प्राथमिक शिक्षण कोणाळकट्टा आणि माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे पूर्ण केले. शिक्षणशास्त्राची पदवी घेतल्यानंतर जून 1986 मध्ये त्यांनी माध्यमिक शाळेतून आपल्या सेवेला प्रारंभ केला. 15 फेब्रुवारी 1989 रोजी हेवाळे या अतिदुर्गम भागात शिक्षक म्हणून त्यांनी पाऊल ठेवले आणि तेथून सुरू झाला एका ध्येयवादी शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास. आपल्या ज्ञानदानातून त्यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळी आणि आदरणीय ओळख निर्माण केली. जिल्हा परिषद केंद्र शाळा साटेली भेडशी येथे पदवीधर शिक्षक आणि प्रभारी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव अत्यंत दिमाखात साजरा झाला. लोकसहभागातून शाळेच्या सर्व भौतिक सुविधा उभारून त्यांनी शाळेला डिजिटल आणि आधुनिक स्वरूप दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविले. शिक्षण क्षेत्रातील कार्यासोबतच त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्याही तितक्याच सक्षमपणे सांभाळल्या. 1 नोव्हेंबर 2012 पासून हळदीचे नेरूर आणि त्यानंतर सोनावल केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. 2019 मध्ये साटेली भेडशी येथे कार्यरत असताना सोनावल केंद्राचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला. जानेवारी 2025 पासून त्यांनी साटेली भेडशी, सोनावल, घोटगेवाडी, कोणाळकट्टा आणि उसप या 5 केंद्रांचा कार्यभार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सांभाळून आपल्या प्रशासकीय कौशल्याची प्रचिती दिली. डिसेंबर 2017 ते एप्रिल 2024 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांनी केलेले योगदानही अत्यंत मोलाचे ठरले. जून 2025 मध्ये विस्तार अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी गटसमन्वयक आणि विस्तार अधिकारी अशी दुहेरी भूमिका यशस्वीरित्या पार पाडली. 10वी-12वी परीक्षेसाठी सहाय्यक परिरक्षक तसेच NMMS आणि शिष्यवृत्ती परीक्षांसाठी केंद्र संचालक म्हणून त्यांची निवड होणे हा त्यांच्या नियोजन शक्तीचा आणि विश्वासार्हतेचा मोठा सन्मान आहे. त्यांचा शांत, संयमी आणि समतोल स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू राहिला आहे. कोणतीही परिस्थिती असो, चेहऱ्यावरचे हास्य आणि कामाप्रतीची निष्ठा त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही. विद्यार्थ्यांचे हित नेहमी केंद्रस्थानी ठेवून त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि अधिकारी यांच्यातील समन्वय कायम राखला. आज ते सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांनी पेटवलेला ज्ञानदीप आणि त्यांनी दिलेली प्रेरणा कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्याचा अभिमान संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख, समाधान, दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक तमाम शिक्षक बंधू भगिनी, स्नेही व परिवार, सिंधुदुर्ग.